त्याने एक लक्षात घ्या की आज महत्त्वाचा दिवस आहे. काल मंत्र्यांचा शपथ झाल्यानंतर आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा ही एक प्रथा परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेचच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात. त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही. त्यांची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेने निवडणुकीतच दाखवून दिली आहे हे त्यांच्या संख्येवरून कळत आहे. छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांना मंत्रिपद मिळाले. तर या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे. दुसरा विषय बीड बद्दल खरं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत. त्यांचं म्हणणे की बीडमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो. या बाबतीमध्ये मूलतः जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे आणि अतिशय आणखीन सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे. पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही. मूलतः ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि सरकारची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.